नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे। दिवाळी अवघी दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि महानगरपालिकेला कारवाईचे स्वप्न पडले। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वालीव प्रभागासह ब प्रभाग, जी प्रभाग, एफ प्रभाग, आय प्रभाग आणि अन्य काही प्रभागामध्ये रस्त्यावरील टपऱ्या हातगाड्या म्हणजे गरिबांच्या हातगाडीवर कारवाई आणि मुख्य रस्ता म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे लगत असणाऱ्या अतिक्रमण झालेल्या हॉटेल्सवर आणि अन्य काही पत्राशेड बांधकामावर पालिकेने कारवाईचा हातोडा उगारला आहे। ही कारवाई आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या आदेशाने होत आहे। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या आदेशाने या वालीव प्रभागामध्ये कारवाई होत आहे। पालिकेच्या जी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून पालिकेचे इंजिनियर, बांधकाम विभागाचे प्रमुख मनोज घरत आणि त्यांच्या टीमच्या अंतर्गत हायवेला म्हणजे त्यांच्या प्रभागात येणाऱ्या क्षेत्रामध्ये कारवाई होत आहे। कारवाई होत आहे याबद्दल अभिनंदन। पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात कारवाई घेतात। या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई होत आहे आणि बांधकाम विभागाचे प्रमुख अतिक्रमण इंजिनियर मनोज घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई होत आहे। ही कारवाई जी प्रभागाच्या क्षेत्रामध्ये होत आहे, परंतु इमारत बांधकामावर कारवाई नाही, अतिक्रमण पत्राशेडवर कारवाई नाही, राखीव भूखंडावर झालेल्या पत्राशेड किंवा अन्य बांधकामावर कारवाई नाही, नाल्यांवर किंवा अन्य ठिकाणी अतिक्रमण केलेल्या ठिकाणी कारवाई नाही, अवैध शाळांवर कारवाई नाही। कारवाई फक्त मुख्य हायवे रस्त्यावर आहे। ती मुख्य रस्त्यावरच का घेतली याबाबत तालुक्यामध्ये शंका कुशंकाला उधाण आले आहे। परंतु आज आपण इतकेच बोलू की मुंबई अहमदाबाद हायवे लगत झालेले अतिक्रमण हे कुणाचे पाप आहे आणि ज्यावर महापालिकेने सध्या घेतलेल्या कारवाईमुळे त्या ठिकाणी असणारा छोटा मोठा व्यावसायिक हा ऐन दिवाळीमध्ये रस्त्यावर आला, भूकबळीचा सामना करावा लागणार, बेकारीचा सामना करावा लागणार, बेरोजगारीचा सामना करावा लागला। तर त्यावेळेचे पाप तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांचे पाप आहे। त्यांच्या नजरेखाली हे बांधकामे झाले कारण तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी पूर्णपणे गेंड्याची भूमिका घेतली होती, बहिरेपणाची भूमिका घेतली आणि जाऊ तिथे खाऊची भूमिका घेतली होती। त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांनी जो कोणी ठेकेदार होते त्यांनी त्या ठिकाणी लोकांना पत्राशेड बांधून दिले, बांधकाम केले, हॉटेल्स टाकले, देवाणघेवाण करून केले आणि आज ऐन दिवाळीत त्यांनीच स्वतः व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्त त्यावेळेचे रमेश मनाळे यांनी दोघांनी केलेल्या पापाचे हे परिणाम आहे। हे जे क्षेत्र आहे, बोईसरचे मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्याकडे हा क्षेत्र जास्त येतं आणि म्हणून मुख्य रस्त्यावर कारवाई घेतली आणि इतर प्रभागामध्ये फक्त गोरगरिबाच्या हातगाड्यांवर कारवाई घेत आहे। मग टोलेजंग अनधिकृत इमारतींवर अवैध बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी कारवाई नाही, अर्ज आहेत, लाखांनी अर्ज पडलेले। मग हेच मनोज कुमार सूर्यवंशी याचा तपास का करत नाही? ते शैक्षणिक संस्था बोगस आहे, अनेक शेकडो अनधिकृत बांधकामे आहे। वालीव प्रभागामध्ये प्रत्येक इंडस्ट्रीच्या भोवती अवैध वाढीव पत्राशेड आहेत, ते का नाही दिसत? तोडा। अग्निशमक दल काय करतं? कारण त्या ठिकाणी आग लागल्यानंतर कर्मचारी होरपळून मरतात, अनेकांचे नुकसान होतंय, आपत्ती नुकसान होतंय, जीवितहानी होते। मग ह्या इंडस्ट्रीज मध्ये अनेक अवैध वाढीव पत्राशेड आहे। कारवाई उत्तम आहे, कारवाईबद्दल निश्चित अभिनंदन। कारवाई जिथे बोगसगिरी आहे तिथे झालाच पाहिजे ऍक्शन, परंतु राजकारण न करता, दुजाभाव न करता, जनतेला विथीस न धरता ऐन दिवाळीत होणाऱ्या या कारवाईकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते। रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही जी कारवाई आहे
ही मोठी आश्चर्याची बाब आहे. अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या आदेशाने ही कारवाई होत आहे. आणि या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे, अतिक्रमण विभाग प्रमुख मनोज घरत, लिपिक कुमार पिलेना, मेहर कनिष्ठ अभियंता अभिषेक मेहर, कनिष्ठ अभियंता विवेक घुटुकडे, मयुरेश पाटील, जयेश पाटील, कल्पेश दुडका, स्वप्नील संके, वरुण गवाणकर व इतर कर्मचारी या कारवाईच्या प्रसंगी उपस्थित होते. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI चे अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी या कारवाईच्या वेळेस उपस्थित होते. कारवाई जोरदार चालू आहे. कारवाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही कारवाईमध्ये जवळपास 1,11,193 चौरस फूट बांधकामावर कारवाई केली. पण महानगरपालिकेनं ज्या मागील अनेक वर्षापासून दिलेल्या हातगाड्यांवर कारवाई करत आहे इतर प्रभागामध्ये, जसं ई प्रभाग, आय प्रभाग, मग या हातगाड्या कुणाच्या वरदहस्ताने नकली दीनदयाळ उपाययोजना देऊन ज्या स्टिकर्स दिले हे कुणाच्या आशीर्वादाने दिले आणि कोण हप्ते खात होते यावर संशोधन करावे आयुक्तांनी. ज्यामुळे या हातगाड्यांवर कर्ज देण्यात आले, ते लोक कर्जबाजारी झाले, हातगाड्या तोडल्या. त्यामुळे असा दुजाभाव करणारी कारवाई नसावी, राजकीय दबावात कारवाई नसावी. पालिकेला आलेल्या तक्रारीवर, नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर, RTI कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवर, संवेदनशील असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करावी, परंतु सोडाच्या भावनेने कारवाई नसावी. नॅशनल हायवे प्रत्येक पावसामध्ये बुडतो. हायवेचे पाप कुठल्या खासदारावर आहे हे सर्व राजकीय जाणकार जाणतात. वसईचे आमदार स्नेहपंडित दुबे आणि नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक आणि हायवे ज्यांच्या अंतर्गत येतो ते बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्यामध्ये राजकीय खेळी चालू आहे का? आणि बहुजन विकास आघाडीला बॅकफुटवर नेण्याचा प्रयत्न आहे का? आणि बहुजन विकास आघाडीने मागील 30 वर्षामध्ये मोर्चा का काढला नाही? त्यांच्या काळात खड्डे नव्हते का? अशा अनेक प्रश्नांना जन्म होत आहे. त्यामुळं समाजाच्या हिताचे संविधानात्मक कायद्याने काम करावे. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडून जनतेला हीच अपेक्षा आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.